1973च्या इस्रायल-इजिप्त युद्धात अमेरिकेने इस्रायलला मदत केली आणि अरब देशांनी वॉशिंग्टनला तेल देण्यासाठी मनाई केली। याचा परिणाम असा झाला की सगळ्या आखाती देशांमधल्या कच्च्या तेलाची निर्यातच गोठवली गेली, ज्याचा फटका भारतालाही बसला। भारताकडे 70च्या दशकात आधीच परकीय चलनसाठा मर्यादित होता आणि तेलाच्या किमती 4 पटीने वाढल्या होत्या। परिणामी भारताला तेलाची आयात करणं कठीण होऊन गेलं। देशभरात तेलाचा तुटवडा जाणवायला लागला। भारतात मग सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं, इतर गोष्टींची आयात कमी करणं, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवणं, इंधन वाचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम अशा गोष्टी कराव्या लागल्या। सध्या इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातला तेल पुरवठा खंडित होईल असं मानलं जातं। मात्र आज तरी भारत या गोष्टीवर ठाम आहे की आपल्याकडे पुरवठा खंडित होणार नाही। भारताकडे दुसरीकडूनही तेल आयात करण्यासाठी पुरेसा परकीय चलनसाठा आहे। शिवाय आपत्कालीन क्रूड ऑइल स्टोरेज हे 74 दिवसांचं आहे। म्हणजे अगदीच कुठूनच तेल भारतात आलं नाही तरी आपल्याकडे एवढं तेल आहे की त्यातून आपण 74 दिवसांचं पेट्रोल आणि डिझेल तयार करू शकतो।